हल्ली नवनवीन मराठी मालिका येत आहेत आणि त्या मराठी मालिकांमधून आपल्याला एक नवीन गोड कपल्स बरेच मिळतात. सो आत्ता वेळ आहे एका नवीन कपल्सला इंट्रोड्यूस करण्याची. लवकरच तुमच्यासमोर कलर्स मराठीवर सरस्वती ही मालिका सुरू होते आणि त्यामध्ये आपल्याला एक नवीन गोड कपल मिळणार आहे. आपण आज त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. आस्ताद आणि तितिक्षा. आस्ताद, खरं तर तुला लोक ओळखत आहेत, तितिक्षा नवीन आहे. सो मी आधी तुझ्याकडे येईन. तुझं आधीचं कॅरेक्टर लोकांना आवडलेलं आहे, लोकांना माहिती आहे असतात असं असं कॅरेक्टर प्ले करतोय. आता नवीन रूपामध्ये म्हणजे तुझा लुक जो मी बघतीये त्याच्यामध्ये तू वेगळा दिसतोयस, काय सांगशील? सरस्वतीमध्ये मी राघव भैरवकर ही भूमिका साकारतोय. कैकाली नावाचं एक गाव आहे, काल्पनिक सगळं आहे. कैकाली नावाचं एक गाव आहे, तिथली भैरवकर ही मे बी जमीनदार जहागीरदार कॅटेगरीतली एक फॅमिली. त्यांनी खरंच गावासाठी खूप काम केलेलं आहे, गावाची काळजी केलेली आहे, गावाचं पालनपोषण केलेलं आहे अडचणीच्या वेळी पिढ्यानपिढ्या. त्यामुळे ह्या सगळ्या परिस्थितीतून निर्माण होणारा एक भीतीयुक्त आदर असं संपूर्ण गावाला ह्या भैरवकर फॅमिलीबद्दल वाटतो. तर हा सगळा आब राघव भैरवकरांनी वयाच्या साधारण 20-22व्या वर्षी एका ॲक्सिडेंटमुळे स्वतःच्या खांद्यावर पेलायला सुरुवात केली. वैचारिक प्रौढत्व अकाली आल्यामुळे त्यांनी एक शेल बनवलं स्वतःभोवती. तो इमोट होणं बंद झाला हळूहळू. त्याच्या मनात काय चाललं हे नेमकं ओळखू शकेल अशी एकच व्यक्ती आहे, ती म्हणजे त्याचा सख्खा काका, जो इथे राहत नसतो. मी काय म्हणतो हे तो म्हणत नाही, तो डायरेक्ट त्याचा मुद्दा म्हणतो आणि लोक ते ॲक्सेप्ट करतात. कारण तो जे बोललेला असतो त्याच्यामागे हे संपूर्ण चर्चा ऐकून त्यात चर्चेत किंवा त्या मुद्द्याशी निगडीत माणसं कशी आहेत, कोण आहेत, त्यांचा अभ्यास त्यांनी मनात करून झालेला असतो त्याचा. देअर इज अ व्हेरी थिन लाईन की हे पटकन माजुरडा किंवा मगरूर वाटू शकतो. दीक्षा, मी तुझ्याकडे येते. त्याला सवयच आहे डेली सोपची. म्हणजे त्याला जसं मी म्हटलं की त्याला लोक बघतात, प्रेक्षकांचा एक फॅन फॉलोइंग आहे त्याचा. पण तुझं तसं नव्हतं. टेन्शन आलंय, काय सांगशील? खूप टेन्शन आलं आहे मला खरं तर. आणि हे माझ्या चेहऱ्यावरती दिसतं, हे मला सारखे सांगत असतात की माझ्या चेहऱ्यावर हे म्हणतेस त्याला? हे सगळे आता हे सगळे अशा अर्थाने हा सांगत असतो. हां, ते नाही, एवढं नाही बोलत मी याला. पण हां, मी खूप नर्वस असते कारण की ऑब्व्हियसली जे स्टारकास्ट आहे ते इतके सिनियर आहेत, इन्क्लुडिंग हिम. खूप लहानपणापासून मी यांना टी व्हीवर बघत आले आणि इट वॉज अ ड्रीम. ऑब्व्हियसली इट्स अ ड्रीम कम ट्रू. माझा इतकाच प्रयत्न असेल की आय शुड नॉट लेट देम डाऊन. ऑब्व्हियसली आमचे खूप कॉम्बिनेशन सीन्स असतील. सो मला माझं 100% द्यायचं आहे हेच माझ्या सध्या ध्यानात आहे. आणि ऑब्व्हियसली मंगेश सर असल्यामुळे ते माझ्याकडून करवून घेत आहेत. सो मी खूप जास्त एन्जॉय करते. खूप पॉझिटिव्हिटी आहे या सेटवर आणि खूप मजा येते सीन करायला. आम्ही जे रिहर्सल्स करतो त्यामुळे इतकं छान वाटतं आहे. कारण याआधी मी असं काही केलंच नाही आहे. बेसिकली मी नाटक हा जो प्रकार आहे मी कधी केला नाही आणि त्यामुळे मला खूप दडपण होतं आधीपासून. कारण सगळे खूप ऐकून आहोत, अरे तू थिएटर केलं आहेस का, सगळेजण आल्यानंतर पहिला प्रश्न हा विचारता आणि माझं असतं नाही, म्हणजे मी नेमकं काय नाही केलं आहे असं माझं झालं आहे. बट आता ह्यांच्याबरोबर राहून ऑब्व्हियसली मी खूप शिकते आहे. मी याआधीसुद्धा नुसतंच सेटवर सुद्धा आलेलं आहे जस्ट टू सी देअर परफॉर्मन्सेस. बिकॉज मला मंगेश सर नेहमी सांगत असतात की तू येऊन बघ आस्ताद, शेखर सर कसं करतात. मला एक गोष्ट इथे आवर्जून ॲड करायला आवडेल. सेटवरती गेल्यानंतर ओके आता सीन करायचा का असं, हे चल वाचून घेऊया, ह्याच लेवलला सगळे एकमेकांशी बोलतो. म्हणजे ही जे म्हणली दडपण येतं वगैरे ते आत्ता सांगण्यापुरतं होतं. अजिबात असं काही नाही आहे. आत्ता हिने आम्हाला आईस्क्रीम आणलेलं नाही आहे. मला आणि माझं आणि शेखरचं नाव जे घेतलं, आमच्यासाठी आईस्क्रीम आणलेलं नाही आहे हिने. यांचं नाव घेतलं मी. हां, आणि त्यामुळे आम्ही हे असे रिकामे चमचे घेऊन फिरतोय खिशातनं की ही कधीतरी आईस्क्रीम देईल आम्हाला. त्यामुळे असं काही आदर बिदर काहीही वाटत नाही तिला मजा येते काम करायला. कारण ती एन्जॉय करते आणि खूप सिन्सिअरली काम करते. एवढंच मला सांगायचं. तू मुद्दाम आईस्क्रीम आणलेलं नाही आहेस का तिथे? मला यांची खूप काळजी आहे आणि मला हवं आहे की यांनी स्वतःला मेंटेन करावं आणि म्हणून फक्त त्या कारणामुळे मी आणला नाही यांच्यासाठी. कळलं किती आदर आहे. निगेटिव्हली घेतात असं काही नाही आहे सर. पण आणणं आणि समोरच्याने नाही ग, खूप सॉरी पण माझं डाएट आहे, मी एक चमचाच खाईन ना, थँक्यू सो मच तू आईस्क्रीम आणलंस, असं पण घडू शकतं ना. म्हणजे बरोबर आहे. आणायचंच नाही ह्याला काय. मला तू सांग असं, तो सर जसं आता तू सर म्हणालीस मग मी आय एम ट्राईंग टू मॅच अप. म्हणजे मी तुला कन्व्हिन्स करायचा प्रयत्न करते सर बोलून, तुझी काळजी घेते असं म्हणून. नाही त्याने काय होत नाही. अरे कोणीतरी आणणार आहे एक कॅन्डी. तुमचं कपल नक्कीच लोकांना आवडेल. एक शेवटचा तुमच्या दोघांकडून प्रेक्षकांसाठी काय मेसेज आला असतात? आत्ता मी प्रेक्षकांना एवढंच मनापासून वचन देतो की मी प्रामाणिकपणे ह्या मालिकेतही काम करीन, प्रामाणिकपणे कष्ट घेईन. राघव भैरवकर जास्तीत जास्त खरा तुम्हाला वाटेल, जसा आहे तसा तुमच्यापर्यंत खरा पोचेल याची दक्षता मी बाळगीन. आत्तापर्यंत जेवढं प्रेम केलं, जेवढा पाठिंबा दिलात मला किंवा मी काम करत असलेल्या प्रोजेक्ट्सना,
तेवढंच प्रेम, तेवढेच आशीर्वाद, तेवढाच पाठिंबा सरस्वतीलाही द्या. म्हणजे सरस्वतीलाही द्या आणि आमच्या सिरियललाही द्या. सरस्वती जर मी आता म्हटलं की हा एक वेगळा विषय आहे तर सगळ्यांना असं ऐकून वाटेल आज सरस्वती एका मुलीची गोष्ट आणि असे बरेच विषय येऊन गेले. जी मी स्टोरी ऐकली आहे ती मलाच इतकी इंटरेस्टिंग वाटते. तर आय एम शुअर ऑडियन्सलाही नक्की आवडेल आणि हे आमच्या सर्वांकडून मी वचन देते की नक्की एन्जॉय करतील ऑडियन्स ही स्टोरी. सो आय रिक्वेस्ट ऑल 28 डिसेंबरपासून 7 वाजता सोमवार ते शनिवार कलर्स मराठीवरती सरस्वती पाहायला विसरू नका. थँक्यू. थँक्यू सो मच आमच्याशी गप्पा मारल्याबद्दल. थँक्यू सो मच. Thank you. कॅमेरामन पुनीसह शुभांगी साळवे, राष्ट्र मराठी. नमस्कार, मी तितिक्षा तावडे. प्लीज सबस्क्राईब टू राजश्री मराठी.